नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया उपवासासाठीची साबुदाणा खिचडी। साधी, सोपी आणि एकदम टेस्टी अशी लागणारी ही रेसिपी आहे। तिला आपण स्टेप बाय स्टेप अशी करूया। अतिशय मऊसूत, तेलकट न होणारी अशी साबुदाण्याची खिचडी रेसिपी आहे। तर चला यासाठी काय काय लागतं आपण ते बघूया आणि झटपट अशी ही साबुदाणा खिचडी करूया। साबुदाणा बनवण्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तळण्यासाठी। या साबुदाण्यात तिखट अशा लवंगी मिरच्या टाकण्यासाठी एक मोठा साईजचा बटाटा घेतलेला आहे, मीठ, शेंगदाणे, हे दूध घेतलेलं आहे मी थोडंसं, आणि साबुदाणा। आता साबुदाण्याला आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे। एकदम थोडंसं पाणी याच्यावरती, एवढंभर असं पाणी वरती राहिलं पाहिजे। आणि आता आपण साबुदाणा भिजू घालणार आहोत। हे बघा, साबुदाणा रात्रभर भिजू घातल्यानंतर अशा पद्धतीने छान मोठा होतो। अशा साईजचा आपल्याला साबुदाणा भिजलेला पाहिजे। हे बघा, एकदम छान असा हा साबुदाणा भिजलेला आहे। चला आपण याला आता स्टेप बाय स्टेप करायला सुरुवात करणार आहोत। यामध्ये अजून तेल आणि तुपाचा आपण वापर करणार आहोत। हे बघा, बटाटा आपण असा कट करून घेतलेला आहे। त्याला आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पातेल्यातही शिजायला घालू शकता, त्यासाठी जरा जास्त वेळ लागतो। हे बघा, मी गॅसवर आता ठेवून दिले। याच्या 2 ते 3 शिट्ट्या आपण काढून घेऊया। दुसऱ्या साईडला बघा, मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। यामध्ये आपण शेंगदाणे आधी थोडेसे भाजून घेऊ। छान असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे। आता आपले शेंगदाणे छानपैकी असे भाजून झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। याला थोडेसे थंड होऊ देऊया आणि त्यानंतर याची साल काढून घेऊया। आता त्यातच आपण आपल्या हिरव्या मिरच्या टाकूया। थोड्याशा आपल्याला या मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत। यासाठी मी
कुठले तेल वगैरे यात काहीच टाकलेलं नाही आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपले बटाटे एकदम छान असे मऊसूत शिजतात. अशा आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया. मिरच्या पण आपल्या बघून एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत. आता याला आपण काढून घेऊया. शेंगदाण्यांना आपल्याला अशा पद्धतीने करून याची पूर्ण साल आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने आता आपण याला पाकडून घेऊया. छानपैकी आता आपण हे साफ करून घेतलेले आहेत. आता आपण सर्वात आधी शेंगदाणे आपले कुटून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरलाही काढू शकतात, पण कुठल्याने जो बारीक लहान दाणे असतात ना, ते दाताखाली आले की एकदम छान अशी टेस्ट त्याची येते, म्हणून आपण हे कुटूनच घेणार आहोत. बस याच पद्धतीने आपल्याला जास्त बारीकही असं हे करायचं नाही. तर यामध्ये आपण मिरच्या, मीठ टाकून त्याला छान कुटून घेऊया. आपल्या मिरच्याही ठेचून तयार आहेत. अशाच पद्धतीने हे बघा, आपण बटाटे आपले छानपैकी असे शिजून आता तयार आहे. सर्वात आधी कढईमध्ये आपण तूप ॲड करूया.
यामध्ये आपण हिरवी मिरची, यात लगेच आपण शेंगदाण्याचे कूट ॲड करूया. त्याला आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊया. जास्त तेलाचा वापर, आपल्याला तुपाचा वापर करायचा नाही, नाहीतर एकदम ऑइली असंही होतं आणि उपवासाच्या वेळेस तेलकट जास्त खाल्ल्याने मळमळ होण्याची शक्यता असते. हे आता छानपैकी झालेले. आता यात आपण साबुदाणा ॲड करू. मिक्स झालं की यावर आपण बटाटे टाकूया. वरती मीठ ॲड करूया. छानपैकी मिक्स करून झालं की आता आपण यावर झाकण ठेवून देऊया. गॅस फुल करायचा नाही आपल्याला, बारीक गॅसवरच हे एकदम लो फ्लेमवर होऊ द्यायचं आहे. आता याला 2-3 मिनटं आपण याला वाफेवर असं होऊ देऊया. साबुदाणा एकदम छान असा वाफेतच आपल्याला होऊ द्यायचा आहे. आता यामध्ये मी थोडंसं दूध ॲड करते. म्हणजे यामुळे साबुदाण्याची चवही छान येते आणि तो एकदम छान असा शिजतो. आपला साबुदाणा एकदम मऊ लुसलुशीत असा तयार होतो. अशा पद्धतीने मिक्स करून आता आपण याला परत 4 ते 5 मिनिटासाठी कव्हर करूया. एकदम लो फ्लेमवर गॅस आहे. दुसऱ्या साईडला आपण 2-3 मिनिटं असं फ्राय करून घेऊया.
पद्धतीने बघा व साबुदाणा असं छानपैकी असं तयार झालेला आहे. आता आपला साबुदाणा तयार झालेला आहे. आता आपण याला गरमागरम सर्व करूया. साबुदाणा हा गरम गरमच खायला छान लागतो, त्यामुळे पटकन आपल्याला सर्व करून खायला द्यायचं आहे. ह्याला आपण लिंबू, मिरची, सोबत खायला देऊया. ज्यांना जास्त तिखट लागतं त्यांच्यासाठी मिरची पण आपण खायला देऊया. तर आपली साबुदाण्याची रेसिपी तयार आहे. झटपट आणि साधी सोपी, खायला एकदम छान अशी लागणारी ही रेसिपी आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.